धरमसिंग चव्हाण. मी वर्ग 6वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक उच्च मराठी शाळा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. माझ्या कथेचे नाव माशांची गंमत. एका नदीत 3 मासे एकत्र राहत होते. एक चाणाक्ष, दुसरा हुशार आणि तिसरा मूर्ख. एके दिवशी चाणाक्ष मासा म्हणाला, मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी राहतो ती जागा आज खूपच सुरक्षित आहे, पण एके दिवशी माशा पकडणाऱ्यांचं लक्ष आपल्याकडे जाणारच. त्यावेळी आपण आपला बचाव कसा करायचा याची योजना माझ्याकडे आहे. चाणाक्ष माशाने ती योजना दोन्ही माशांना सांगितली. हुशार माशाला ती योजना पटली. मूर्ख मासा म्हणाला, तुमची योजना मला काहीच कळली नाही. तुमची योजना ऐकून माझं डोकं दुखायला लागले. चाणाक्ष हुशार माशाला ती योजना पटली. मूर्ख मासा म्हणाला, मला तुमची योजना काहीच कळली नाही. माझं डोकं दुखायला लागले. एके दिवशी 2 मासे पकडणारे नदीत आले. त्यांनी आपला जाळ टाकला. चाणाक्ष माशाला जाळीची भनक लागताच तो विजेच्या चपळाईने तिथून निसटून गेला. हुशार माशाने मूर्ख माशाला जागा केलं. मित्रा, आपल्याला पकडण्यासाठी जाळ टाकण्यात आला आहे. आपल्याला आपला बचाव करायचा आहे. मूर्ख मासा म्हणाला, जे काही ठरवायचं ते तू ठरव. मी झोप काढतोय. हुशार माशाने मेल्याची ढोंग केली. तो आपला पोट वर फुगवून पाण्यात तरंगू लागला. ज्यावेळी मूर्ख मासा झोपेतून उठला, त्याला भनक झाली की आपण जाळीत अडकलो आहे. त्यावेळी तो खूप नाराज झाला आणि स्वतःची विचारशक्ती न वापरता दुसऱ्यावर अवलंबून राहणाऱ्याची स्थिती या मूर्ख माशासारखी होती.